रामटेकमध्ये आता आमदार क्रीडा महोत्सव सुरू आहे, परंतु पारशिवनी येथील अनिकेत फुलबांदे हा मुलगा फुटबॉलमध्ये हाँगकाँगला गेला होता। पारशिवनीमध्ये जेव्हा आपला कुवारा व्यसन महोत्सव सुरू होता तेव्हा त्याची माझी भेट झाली। त्यांनी मला त्याची काही अडचणी सांगितली, त्याला योग्य ती मदत केली, परंतु मला आनंद आहे की तो तिथून जिंकून आला आणि मेडल घेऊन आला। या कुटुंबाला आणि या दोन्ही खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा। माझं नाव अनिकेत संजय फुलबांदे। येत्या हाँगकाँग ओपन चायना इंटरनॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये माझं सिलेक्शन झालेलं होतं, पण परिस्थिती तितकी होती नाही की पूर्ण पैसा एखादा मला लावू शकेन। त्यावेळेस जयस्वाल साहेब म्हणजे आमच्या रामटेक विधानसभा क्षेत्राचे ॲडव्होकेट आमदार आशिषजी जयस्वाल साहेब, जे की आता सध्या राज्यमंत्री आहे, त्यांनी पाठीशी राहून सहायता करून मला इंटरनॅशनल खेळायला मदत केली। त्यानंतर येत्या मागल्या महिन्यात इंटरनॅशनल टूर झाला माझा हाँगकाँगमध्ये। तिथे आम्ही जे आमची इंडियाची रँकिंग 8व्या नंबरवर होती ते आम्ही 4थ्या ते 3ऱ्या नंबरवर घेऊन आलो। त्यामध्ये आम्ही मेडल आणले तिथून। आणि आता येत्या नॅशनल चॅम्पियनशिप झाली रायपूरला, तिथेही मला आणि माझ्या ताईला गोल्ड मेडल आहे दोघांनाही। यांचे साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आमच्या पाठीशी राहिले आणि मदत केली। साहेबांना पुन्हा असेच मदत करत राहावं खेळाडूंची अशी विनंती करतो। आणि जे आता आमदार महोत्सव चालू आहे त्यामध्ये आमचा खेळ इन्क्लूड व्हावा हेच मदत करतो। अनिकेत फुलबांदे आणि श्रावणी फुलबांदे या दोन्ही भाऊ बहिणींनी गोल्ड मेडल घेतलं, त्यांना माझ्यातर्फे आणि आपल्या पूर्ण लोकांतर्फे खूप खूप शुभेच्छा। त्यांनी पुन्हा प्रगती करावी, मोठे व्हावं आणि रामटेकचं नाव मोठं करावं, जगात मोठं करावं असं त्यांना शुभेच्छा। आणि त्यांनाच मी सांगतो की आता आपल्या काही खेळ सुरू आहे, परंतु फुटबॉल हा खेळ आपण वेगळी कॉम्पिटिशन त्याची आयोजन करावं। रामटेकमध्ये जसं आपण महोत्सव घेत आहोत क्रीडाचा, तसं पारशिवनी आपण घ्यावं आणि आपल्याला या फुटबॉलच्या संदर्भामध्ये आपण एक चॅम्पियनशिप भरवावी अशी मी आपल्याला सूचना देतो। कोणी दुसऱ्यांनी करण्यापेक्षा ते तुम्ही करा अशा तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।